डिझाईन्स मी बघितलीच नाही आजपर्यंत अशी साडी, असं वाटणारी साडी आपण आणली पाहिजे. सो हे सगळं डोक्यात ठेवून सिलेक्शन प्रोसेसमध्ये माझा मॅक्सिमम एफर्ट आहे साड्यांच्या. आणि म्हणून असं होतं की तुम्ही आमच्याकडे आलात की एक लेवलच्या मला सगळ्यात साड्या आवडत आहेत, कारण तिथे सिलेक्शनची मेहनत आहे. असं खरंय. मला असं वाटतं की शुद्ध रेशमापासून बनलेल्या ज्या विणलेल्या ज्या साड्या आहेत त्या मुळात कशा तयार होतात आणि एक साडी तयार व्हायला साधारणतः किती वेळ लागतो, कारण जेव्हा आपण ती विकत घेतो तेव्हा नक्कीच तिची किंमत कुठेही विकत घ्या तुम्ही, अगदी जगाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंवा देशभरामधल्या वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये, तर त्याच्या मागची जी मेहनत असते त्या मेहनतीला असं आपल्याला वाटतं की अरे भरपूर महाग आहे ही साडी. बरोबर. पण ती केवळ महाग नाहीये, ते केवळ सूत एकमेकांमध्ये विणलेलं नाहीये, तर त्याच्या मागे एक थॉट आहे आणि ती मेहनत आहे. तर याकडे कसं बघता? याकडे मी तर बघतेच, पण मला असं वाटतं प्रत्येकाने बघावं. मी सतत ह्याच्याबद्दलचं काही ना काहीतरी माझ्या परीने कॉन्टेंट पोस्ट करत असते की काय तुम्ही बघा, प्रत्येक साडी मागे काय काय मेहनत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतातली हँडलूम इंडस्ट्री ही अतिशय जुनी आहे एकतर आणि खूप मोठी आहे. म्हणजे मला माहीत नाही आजच्या नंबर्सप्रमाणे हे खरं आहे का, पण टिल अ सर्टन पॉईंट ॲग्रिकल्चर नंतरची सगळ्यात मोठी इंडिजिनस इंडस्ट्री आपल्याकडे हँडलूम इंडस्ट्री आहे. मग त्यात फक्त साड्या नाही आहेत, हँडलूम फॅब्रिक्स पण येतात. 35 लाखांहून जास्ती हँडलूम्सची मोजणी झालेली आहे आपल्याकडे. आणि लाखो लोक, लाखो फॅमिलीज ह्या हँडलूम्सवरती त्यांचं रोजचं पोट त्याच्यावरती अवलंबून आहे. सो ह्या इंडस्ट्रीला मुळात रेकग्नाइज केलं गेलं पाहिजे. ही इंडस्ट्री आपल्या डोक्यातच येत नाही. असं होतं की हां साड्या मी नेसतच नाही, म्हणून आपण ही अख्खी इंडस्ट्री कुठेतरी आपल्या डोक्यातनं घालवतोय. आणि एक साडी जेव्हा आपण म्हणतो, आता फॉर एक्झाम्पल काय मी ही इकत नेसली आहे, तर ही एक इकत साडी आपण म्हणतो की विणकर, आपल्या डोळ्यासमोर विणकर येतो, पण फक्त विणकर नाही आहे, ते सिल्क यान विणणाऱ्यापासनं जो माणूस आहे त्याच्यापासनंची मेहनत आहे. सिल्क यान विणलं जातं, ते डाय केलं जातं, ते डाईंग करणारी एक अख्खी जमात आहे की जे लोक ते डाईंग करतात. त्याच्यानंतर ते ड्राय करणं, वॉश करणं, त्याच्यासाठीची अख्खी इंडस्ट्री आहे की जिथे फक्त वॉशिंग आणि ड्राईंग होतं. त्याच्यानंतर मग त्या साड्यांचं डिझायनिंग प्रोसेस आहे. युनियन्स आहेत, डिझायनिंग युनियन्स आहेत, त्यांचे लीडर्स आहेत की जे डिझायनिंग सगळी प्रोसेस ती स्ट्रीमलाईन करतात. सो डिझायनिंग आहे. त्याच्यानंतर येतो विणकर, मग ते विणकराला ते डिझाईन शिकवलं जातं, ट्रेन केलं जातं, मग तो विणकर ते वीव करतो. त्याच्यात जरीचा धागा आहे, जरीच्या धाग्याचं सेपरेट प्रोसेसिंग आहे आणि मग ती साडी तयार होते. विणकराला साधारण कमीत कमी 9 दिवस ते जास्तीत जास्त 6 महिने 8 महिने एक साडी विणायला लागतात त्या साडीच्या इंट्रिकसीवरती. सो एवढी सगळ्या लोकांची मेहनत आणि त्या सिल्कच्या धाग्याची किंमत हे सगळं कन्सिडर होतं जेव्हा आपण एक हँडलूम साडी विकत घेतो. त्यामुळे आपण मला कधी असं वाटतं कुठली कलाकृती बघताना पण असेल, एखादा पिक्चर असेल, सिनेमा असेल किंवा एखादं नाटक असेल, आपण मला नाही आवडलं असं म्हणतो पटकन, पण तो एक सिनेमा बनायला किती महिने लागलेत आणि कितीशे लोक त्याच्या मागे प्रचंड मेहनतीने लागली होती, तेव्हा ही कलाकृती आपल्या समोर येते. त्यामुळे पटकन असं एखादी गोष्ट आपण मनातनं छे बोरच होतं असं जे म्हणतो, तर ते तसंच तितकंच पोटतिडकीने मला साड्यांबद्दल वाटतं की महागच असतात हँडलूमच्या साड्या, असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. अर्थात ह्याच्यात अजून एक भाग असतो की खूप जण ह्याच्यावर टीका करतात की तुम्ही काय विणकराला कमीच पैसे जातात, तुम्हालाच सगळे पैसे मिळतात. म्हणजे माझ्यासारखे लोक जे दुकानातनं साड्या विकतात त्यांना असं वाटतं की आम्ही प्रॉफिट जास्ती कमवतो, जे कोण सेलर्स रिटेलर्स आहेत ते. पण तसं नाहीये. आज एक दुकान चालवण्यासाठी मी तुमच्यासमोर 2000 साड्या मांडते. सो थोडक्यात 2000 साड्या मी या विणकरांकडनं घेतेय. बरोबर, तुम्ही एकटे गेलात विणकरांकडे तर 1 किंवा 2 साड्या घेऊ शकणार आहात, पण 2000 साड्या जेव्हा मी ठेवते तेव्हा मी कमीत कमी 800 व्ह्यूअर्सशी कनेक्टेड आहे. 800 व्ह्यूअर्सच्या फॅमिलीज माझ्यामुळे कंटिन्युअस ऑर्डर्स मिळाल्यामुळे छान व्यवस्थित त्यांची सायकल चालू आहे. सो हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. खूप कॅज्युअली, आणि आता सोशल मीडियाच्या जमान्यात तर तुला माहितीये की ट्रोलिंग करणं आणि टीका करणं हे तर लोकांचा छंदच बनल्यासारखं झालंय. आणि त्याच्यात कुठेतरी लोक असं म्हणतात की तुमच्या एसीची बिलं आम्ही भरतोय, तुम्ही मोठे मोठे शोरूम्स काढले, त्याचं विणकराला काही जात नाही, असं लोकांना तुम्ही दुकान आणि ह्याला तो रिस्पेक्ट करा असं नाही. पण आम्ही जेव्हा साडी एखादी
एका सर्टन किमतीला विकतो तेव्हा विणकराला त्यांनी मागितलेले पैसे दिलेले असतात, त्याला कमी मिळतात आणि आम्हाला कुठल्याही रिटेलरला जास्ती मिळतात असं नसतं. आणि कुठलाही रिटेलर, मी फक्त माझं नाही बोलत, कितीतरी मोठाली दुकानं आहेत, माझ्यापेक्षा खूप मोठे प्लेयर्स आहेत, ते हजारो लाखो साड्या, हँडलूम साड्या